तू नट म्हणून भिकारडा आहेसच, पण तू माणूस म्हणून सुद्धा साले नीच आहेस. नाना पाटेकर चित्रपटसृष्टीतला नटसम्राट, सडेतोड भूमिका घेणारा माणूस. नाना फाउंडेशनच्या माध्यमातून लाखो गावांपर्यंत पाणी पोहोचवणारा एक सामाजिक कार्यकर्ता. पण नाना पाटेकर खरंच इतका चांगला माणूस आहे हा प्रश्न पडावा असं कारणही घडलंय. झालं असं की वाराणसी शहरात सुरू असलेल्या एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकरनं एका लहान मुलाच्या डोक्यात जोरदार टपली मारली आणि त्याला अपमानित करून हाकलून दिलं. खरं तर बारकाईनं हा व्हिडिओ पाहिला तर ही टपली नाही तर दात ओठ खाऊन मारलेला जोरदार फटकाच आहे. त्यामुळे या चुकीला लगेचच माफी कशी मिळणार? धनिया इधर मारने का नहीं, इधर मालूम है छोटा दिमाग होता है. धनिया इधर मारने का नहीं, इधर मालूम है छोटा दिमाग होता है. मालूम है. अरे मालूम है छोटा दिमाग होता है. बचपन से मारो, अभी तक मरा है क्या? शारीरिक ये ले तेरे 5 पत्तों की हरियाली ले और ऐश कर जा. ही घटना घडण्याआधीचा प्रसंग थोडक्यात समजून घेऊयात. राज सोनकर हा मुलगा वाराणसीच्या नदीत आंघोळीसाठी गेला होता. राज हा नाना पाटेकरांचा जबरा फॅन आहे. तो नदीकाठी गेल्यावर त्याचं लक्ष जवळ सुरू असलेल्या शूटिंगकडे गेलं. जरा जवळ जाऊन बघितल्यानंतर तिथे चक्क त्याचे आवडते हिरो नाना पाटेकर दिसले. त्याने लगेचच सेल्फी घेण्यासाठी पुढे धाव घेतली, पण बॉडीगार्ड्सनं त्याला जागीच रोखलं. काही वेळात तो बॉडीगार्डचं लक्ष चुकवून नाना पाटेकरपर्यंत पोहोचला. एक सेल्फी घेऊन पटकन निघून जाऊ अशा विचारानं तो नाना पाटेकरपर्यंत पोहोचला होता. मोबाईल काढला, सेल्फी घेणार तोच नानांनी त्याच्या डोक्याला जोरदार टपली मारली. काही कळायच्या आतच त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. हे सगळं तिथं उभे असलेल्या एका तरुणानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपलं. बघता बघता हा व्हिडिओ भारतभर व्हायरल झाला. या प्रकरणात नाना पाटेकरांच्या विकृत स्वभावाविरोधात मोठी लाट तयार झाली. प्रत्येक नावाजलेला चित्रपट कलाकाराचे फॅन्स असतात. त्यातले काही जबरी फॅन्स असतात. ते आपल्या हिरोजवळ जाण्यासाठी काहीही करायला तयार होतात. अशा वेळी एखादा फोटो काढू दिला असता आणि आपल्या फॅनला रफादफा करता आलं असतं, पण डोक्यात फटका मारून हाकलून देण्याची ही कुठली रीत? अमिताभ बच्चन सारखे मोठे कलाकारही असं करत नाही. नाना पाटेकरांच्या डोक्यात मस्ती गेल्यामुळेच त्यांनी आपल्या फॅनला अपमानास्पदरित्या हाकलून दिलं असं नेटकरांचं म्हणणं आहे. मस्ती ही गर्वामुळे येते. नानांचा गर्वाचा फुगा इतका फुटलाय की ते आता त्यांच्याच फॅन्सला मारझोड करायला लागलेत. संवेदनशील वाटणाऱ्या नानांचा तोल सुटला कसा असा प्रश्नही आता नेटकरी विचारतायत. त्यावर नाना पाटेकरांनी स्पष्टीकरण दिलं खरं, पण ते कुणालाही पटण्यासारखं नाही. नाना या व्हिडिओमध्ये म्हणतात की त्यांना वाटलं शूटिंग चालू आहे आणि शूटिंग मधला हा कलाकार आहे. या कलाकाराला डोक्यात टपली मारायचा हा सीन होता. त्याप्रमाणे त्यांनी टपली मारली, पण नंतर कळलं की आपण भलत्याच कुणाला टपली मारली आहे. त्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेतला, परंतु तोपर्यंत तो निघून गेला होता वगैरे वगैरे. नाना आज कितीही पोट तिडकीनं सांगत असले तरी त्यांचं म्हणणं कुणालाही पटणार नाही. अतिशय बालिश पद्धतीनं त्यांनी घटनेनंतर सावरासावर केली आहे. चित्रीकरणात एकाला टपली मारायची होती, त्याचवेळी दुसरा तिथे येतो आणि त्याला टपली मारली जाते. यावर कोण विश्वास ठेवणार? खऱ्यामध्ये असा योगायोग असतो का? खोटी सारवासारव करण्यापेक्षा नानांनी झालेल्या चुकीबद्दल प्रामाणिकपणे कबुली दिली असती तर हा मुद्दा लगेच थांबला असता. पण तितका प्रामाणिकपणा नानांमध्ये दिसत नाही. खरं तर नाना पाटेकरांना राग अनावर होत नाही. हा त्यांच्या स्वभावातला अवगुण आहे. अभिनयाच्या बाबतीत त्यांना तोड नाही, त्यात ते श्रेष्ठ आहेतच. त्यांच्या अभिनयामुळेच रसिक श्रोत्यांमध्ये त्यांचं आदरयुक्त स्थान आहे. त्यामुळेच त्यांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. पण याचा अर्थ असा नाही की नानांशिवाय प्रेक्षकांकडे पर्याय नाही. हे प्रेक्षक आहेत म्हणून नाना आहेत हे ते विसरलेले दिसतात. स्पष्ट बोलणं, परखड बोलणं हा गुण असला तरी नाटकीपणानं परखड बोलण्याचा आव आणणं हा अवगुण असतो. बऱ्याचदा अवगुण नानांच्या बोलण्यातून ठासून बाहेर पडत असतो. आपण खूप साधा माणूस आहोत हे भासवण्याचा नाना पुरेपूर प्रयत्न करत असतात, पण त्यांच्या देहबोलीतून हा साधेपणा दिसत नाही.
इतकंच नाही, जे कलाकार मोठे स्वप्न घेऊन फिल्म इंडस्ट्रीमध्ये येतात त्यांचाही नानांबरोबर काम करताना हिरवण होतो, असं काही कलाकार सांगतात। या कलाकारांचे सातत्यानं अपमान करण्याचं काम नाना करत असतात। खरं तर नाना पाटेकरांचं नाव मोठं आहे। त्यांच्याबरोबर काम करायचं असलं तर नव्या कलाकारांना दडपण येणारच। हे दडपण जर नानांनी समजून घेतलं नाही तर या नवोदित कलाकारांमध्ये काम करण्याची उर्मी कशी राहणार। पण नाना हे विसरून गेलेले दिसतात। आपलं चारित्र्य खूप शुद्ध आहे असा नाना नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण लोक तनुश्री दत्ताच्या आरोपांना अजून विसरू शकलेले नाही। तिने नानांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते। या दोघांनी 2008 मध्ये हॉर्न ओके प्लीज या सिनेमात एकत्र काम केलं होतं। या सिनेमाच्या सेटवर नानांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप करत तनुश्रीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। त्यामुळे आपणही काचेच्या घरात राहतो हे मोठ्या कलाकारांनी कधीही विसरू नये। उरतो प्रश्न नानांच्या सामाजिक सेवेचा। ज्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून नानांनी कोरडी गावं ओली केली म्हणे, ते फाउंडेशन सध्या काय करतंय? गेल्या वर्षभरात तुम्हाला दिसली का काही ऍक्टिव्हिटी? की महाराष्ट्रातला पाणी प्रश्न पूर्णतः मिटल्यामुळे नानांनी याकडे दुर्लक्ष केलंय? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना सध्या पडत आहेत।